खूप छान एंट्री घेतली आहेस तू आणि खरंच आतापर्यंत सगळ्यांनी इथे जे जे सांगितलेलं आहे या गाण्याबद्दल आणि तुझ्याबद्दल त्यासाठी हॅट्स ऑफ. आणि एवढी मेहनत घेऊन हे गाणं आपण केलेलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि अंबाबाईचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. हो, ऍक्च्युली मी आज सॉरी मी फक्त एवढीशीच एंट्री घेतली. आय वॉज सपोज टू परफॉर्म. मी आज परफॉर्म करणार होतो शेवटच्या काही ओळी, पण मी एक ऍक्शन सिक्वेन्स शूट करणार आलो आणि माझ्या गुडघ्याच्या हाडाला सूज आली आहे, त्यामुळे मला 3 आठवडे अजिबात नाचायचं नाही, उड्या मारायचं नाही अशी वॉर्निंग दिली माझ्या डॉक्टरनी. त्यामुळे मला फक्त एंटर करता आलं आज. काहीच हरकत नाही, आणि तू लवकर बरा हो. आणि पूजा नी जे काही कौतुक केलंय, माझं कौतुक सोहळा सगळा इकडे सादर केला. खूप खूप धन्यवाद. ती म्हणाली की देवीचा आशीर्वाद आहे माझ्यावर आणि कायम राहो. मला असं फार वाटतं की मला ना घडवण्यामध्ये माझी आई, माझी बहीण, बऱ्याच महिलांचा हात आहे. आणि मला असं वाटतं तो जो देवीचा आशीर्वाद आहे तो अशा मैत्रिणींच्याच रूपाने आहे, जे आम्हाला पुश देतात, धक्का मारतात पुढे जाण्याकरता. आणि या सो आय एम ब्लेस्ड. आय फील सगळ्या देवी आहेत, देवी माझ्या घरामध्ये, माझ्या आजूबाजूला, माझ्या मैत्रिणी. सो आय फील की टॅलेंट असणं, मेहनत करणं हे बरीच लोक करत असतात, पण अशी माणसं तुमच्या आयुष्यात असली पाहिजे जी ते ओळखतात आणि त्याला हवा तसा पुश द्यायचा प्रयत्न करतात. सो तशा मैत्रिणी आहेत माझ्या आयुष्यात, ते माझं सौभाग्य असं मला क्या वाटतं. बात आहे. आणि ही माणसं कायम तुझ्या आयुष्यात राहू देत. वेल आता जसं आम्ही ऐकलं की 10 तास वगैरे तू सलग परफॉर्म केलंय किंवा तुला या गाण्यासाठी ज्या व्यक्तीने नाचवलंय खरं तर इतका वेळ, मला वाटतं आता त्या व्यक्तीला देखील मंचावर आशिष. बोलवण्याची ही वेळ आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आशिष पाटील यांचं. खूप कमाल. म्हणजे आम्ही आता फक्त मेकिंग पाहिलंय, मुली इथे आता त्यांनी परफॉर्म केलं ते पाहिलंय, पण हे खरंच अतिशय सुंदर गाणं आहे आणि काटा आला अंगावर हे गाणं ऐकताना. पण मला वाटतं परफॉर्म करण्यासाठी किंवा आधी तुझ्याकडे ते गाणं आलं असेलच ना की आता याच्या सगळ्या आपल्याला स्टेप्स ठरवायच्या किंवा कोरिओग्राफ करायचे, तेव्हा तुला काय वाटलं हे गाणं तुझ्याकडे आलं की हे कोरिओग्राफ करायचं? जसं सगळ्यांनीच कौतुक केले सगळ्यांचं, तसं मला वाटतं की मला आशीर्वाद आहे असं मला वाटतं परमेश्वराचा. कारण की ना ते माझ्याकडून ते काम करून घेतात असं मला वाटतं. मी फक्त जरिया असतो ते काम करण्याचा. आणि जसं मला वाटतं पूजानी कश्मीरला फोन केला तसा कश्मीरनी मला फोन केला की आशिष असा एक देवीचा गोंधळ आलेला आहे आणि यू आर द बेस्ट पर्सन टू डू दिस, तर तू करशील का, एकदा गाणं ऐक, म्हणजे तू अवेलेबल आहेस का वगैरे सगळं. आणि त्यांनी मला गाणं पाठवलं. मी आय वॉज ड्रायव्हिंग आणि मी कारमध्ये युजली खूप ऐकतो कारण मला ते तसं त्याचा फील घ्यायचा असतो. सो मी इमिजिएटली तिला फोन केला की येस हे खूप सुंदर आहे आणि सरांच्या आवाजात होतं, तर मला असं होतं की सोने पे सुहागा आहे हे गाणं. आणि मला वाटतं जगदंबेचा म्हणजे मला घडवण्याच्या मागे माझ्या आईचा खूप मोठा हात आहे. सो मला वाटतं की जगदंबेचं गाणं मिळणं खूप जास्त मला अजूनही माझं शिवर होतं ते काप्स. कारण की जेव्हा पण मी दैवी काहीतरी करतो तेव्हा मला असं वाटतं की ती तिथे येते, ते दैवत तिथे येतं आणि मला आशीर्वाद देऊन जातं. आणि मला वाटतं द सॉन्ग वॉज ब्लेस्ड. जसं मला वाटतं की मी आजपर्यंत इतक्या आर्टिस्ट बरोबर काम केले ना, पण आय रिमेंबर आम्ही जसं सगळे म्हणाले की 10 तास 12 तास आम्ही जे काही नाईट शूट करत होतो, नॉट इवन अ सिंगल टाइम कश्मीर एकदा पण असं मला म्हणाला की आशिष थोडं थांबूया का जरा पाय, की कारण की इट इज सो एनर्जेटिक की मला वाटतं की त्याच्यासाठी सगळ्यात थँक्स टू यू. मला वाटतं एक गुरु तेव्हाच गुरु असतो जेव्हा त्याला एक उत्तम शिष्य लाभतो. आणि लोक असं म्हणतात की गुरु बिन ज्ञान कहा, पण मी नेहमी हे म्हणतो की गुरु बिन ज्ञान कहा पर शिष्य बिन मान कहा. गुरु तेव्हाच गुरु जेव्हा त्याला एक उत्तम शिष्य लागतो. सो मला वाटतं आय एम सो ब्लेस्ड टू हॅव ऑल दीज पीपल अराउंड. आणि येस, माझी अत्यंत लाडकी मैत्रीण ह्या सिनेमामध्ये लीड आहे म्हणजेच पूजा. आमचं करिअर एकत्र सुरू झालंय. मला वाटतं आमचं बर्थडे एकत्र आहे. सो वी आर 25 जॅन बॉर्न आणि आई सुद्धा आज इथे आलेली आहे. सो मला वाटतं की तिने माझा प्रवास लहानपणापासून म्हणजे बघितलाय. सो आय एम सो ब्लेस्ड दॅट आज मी इथे आहे आणि या सगळ्या लोकांबरोबर ज्यांनी माझ्या आयुष्यात नेहमी मला सपोर्ट केलं त्यांच्याबरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं थँक्स टू रमेश सर, ज्यांनी ह्या सिनेमाला बांधलं आणि त्यांनी मला जे मला हवंय, मी म्हणालो मला संबळ हवंय, ते म्हणाले ओके. मी त्यांना म्हटलं आपल्याला 3 गोणी हळद लागेल, ओके. ते म्हणाले फुलांचं डेकोरेशन, ओके. ते असं नाही काहीच म्हणत नव्हते. सो मला वाटतं वी आर ब्लेस्ड टू हॅव सच अ पर्सन अराउंड. आणि ऑल टू द प्रोड्युसर्स ऑल्सो ज्यांनी त्यांना एवढं सपोर्ट केलं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गाण्याचा सोल तेव्हा बनतो जेव्हा एखादं लिरिक्स आणि म्युझिक कंपोजर त्याला उत्तम बांधतो. सो मला वाटतं द यंगेस्ट
पर्सन इन द क्राऊड, द म्युझिक कंपोजर पद्मनाभ, मला वाटतं की ही इज वन ऑफ द यंगेस्ट पर्सन वी हॅव राईट नाव. म्हणजे त्यांनी हे गाणं बनवलं, मला खूप आश्चर्य होतं. त्याच्यामुळे मला खरंच त्याचं खूप कौतुक आहे. सो कारण की आणि असेच गाणी त्यांनी नेहमी बनवत राहावे, कारण मला असं वाटतं की आत्ताच्या सध्याच्या घडीला स्पिरिच्युअल गोष्टी येणं खूप गरजेचं आहे, कारण की मला वाटतं ते सध्या जास्त आपल्या सर्वांना बांधून ठेवू शकतं असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच पुन्हा खूप खूप आभार. थँक्यू सो मच आशिष. आणि एक विचारायचं आहे की एक साधारण ह्याची प्रॅक्टिस तुम्ही किती दिवस केली दोघांनी किंवा कोण? येस रश्मी. नाही, थँक्स टू आशिष पाटील. आशिष आणि टीमने ते खूप प्रोफेशनल डान्सर्स आहेत आणि ते वर्षभर करत असतात परफॉर्म. त्यामुळे त्यांनी तर 3 दिवसात सगळं पिकअप करून खूप उत्तम परफॉर्म केलं. मी साधारणतः एक 3 आठवडे प्रॅक्टिस करत होतो. हो खरंय, म्हणजे मी इतपत पण मी 3 आठवडे करत होतो. मी आशिषला रोज सांगायचो मी पहाटे 6 वाजता त्याच्या स्टुडिओवर जायचो. तिकडे त्याचा एक माणूस असायचा ओपन करून द्यायला मला, आणि त्याची शोजची वगैरे प्रॅक्टिस 8 साडेआठला सुरू व्हायची. तो 6 ते 8 रोज 2 तास सकाळी मी पहिली माझी प्रॅक्टिस संपवून घ्यायचो. आणि त्या सगळ्या मुली वगैरे तिकडे झोपलेल्या माझ्या गाण्याच्या आवाजाने जाग्या व्हायच्या. त्याच्याकडे असे असे कंपार्टमेंट्स आहेत ज्यात त्याच्या कित्येक डान्सर मुली आहेत, त्या रात्री लेट झाल्या तिकडे झोपतात आणि मला हे माहित नव्हतं. आणि एक दिवस सकाळी अचानक मी वॉर्मअप करता म्युझिक चालू केलं आणि आतनं असं सडा पडल्यासारख्या मुली बाहेर यायला लागल्या, झोपेत नव्हतं. आणि आणि त्या पण अशा आलं की एक माणूस असं सकाळ सकाळ नाचतोय इथे. हा, सो पण मी आय थिंक आय प्रॅक्टिस फॉर 3 वीक्स. कारण फोक हे खूप पिक्युलियर डान्स फॉर्म आहे. तुम्ही असंच जाऊन असंच फ्रीस्टाईल काहीतरी शिकून 3 दिवसात असंच परफॉर्म नाही करू शकत. काही सर्टन त्याची जी पोस्चर्स आहेत, त्याची एक पद्धत आहे सादर करण्याची, ती अंगात भिनल्याशिवाय मला परफॉर्म करताना एक्सप्रेस करता आलं नसतं, कारण मी कॉन्शियस राहिलो असतो स्टेप्स बद्दल. त्यामुळे 3 आठवडे मला लागले. ह्या लोकांनी 3 दिवसात केलं. That's it. नाही, पण मला वाटतं की जसं तुम्हाला तेच की त्याला तेच आहे की आशिष हे पोस्टर परफेक्ट झालं पाहिजे तोपर्यंत मी हे करणार. सो मला वाटतं दॅट इज कमेंडेबल, कारण की अगदीच जसं तुम्हाला की फोक इज रिअली नॉट इझी. लोकांना वाटतं फोक डान्स इज असं झालं आणि ना बघताना खूप छान वाटतं. कुठलाही फोक आर्ट फॉर्म, लावणी म्हणावं, गोंधळ म्हणावं किंवा वाघ्या मुरळी, म्हणजे ना गोंधळाचे किती वेगवेगळे प्रकार आहे हे लोकांना माहित नाही. तर मला वाटतं त्याच्यातले डिटेल तुम्हाला रोज विचारायचं की ह्याचं असं करूया का, हे असं करता येईल का. सो मला वाटतं अँड तो जितका उंच आहे ना त्याचा तेवढा त्याला प्रॉब्लेम आहे, कारण की फोकला तुला सगळं बेंड करून करायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्या नीला त्याला ह्या पोझिशन मध्येच नाचायचं होतं थ्रू आउट. सो आय रिमेंबर हिम, यु नो, आय कॅन नो द स्ट्रगल व्हॉट ही हॅज गॉन थ्रू. सो आय एम सो हॅपी दॅट त्यांनी ते केलं. आणि मला वाटतं असे कलाकार मिळणं पण खूप भाग्य असतं. मला वाटतं की यु नो जे पॅशनेटली सगळं करतात. आता आपण सगळं हे जे काही बोलतोय मगापासून, मला वाटतं हा सिनेमा नाही, एक फॅमिली झालेली आहे. प्रत्येकाचे काही ना काही कॉर्ड्स कनेक्टेड आहेत आणि ते मला वाटतं नॅचरली आहेत आणि हे खरंच खूप डिवाईन आहे. सो ह्या डिवाईन ब्लेसिंग्स राहतीलच. पण अशी जी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, लावून नका लावू मला. माईक आणि फोन माझ्याकडे दिलं तरी चालेल. आम्हाला एक खूप स्टेप तुमच्याकडून पाहिजे इथे.